4-5 दिवसापासून आपल्याला पाऊस चालू होता, तर म्हटलं आपल्या आहे ना कांद्याच्या रोपाला एखादा ना बुरशीनाशकचा फवारा घ्यावा लागतो भाऊ. आता आपल्या कांद्याच्या रोपाला टाकून आहे ना एक 14-15 दिवस झाले, तर सकाळी सकाळी ना आपण गेलो पाणी भरायला. पाणी पण मी ना डायरेक्ट जेव्हा आपल्याला फवारा मारायचा ना तेव्हाच भरून ठेवतो. म्हणजे कसं आहे टेन्शन. आता कोणत्याही पिकाला जर स्प्रे मारायचं जर म्हटलं ना तर थोडं वावर वल्लं पाहिजे. म्हणजे कसं आहे आपण जो स्प्रे मारतो ना त्याचा रिझल्ट चांगला भेटतो. फवारा मारायला जायचं जर म्हटलं ना तर प्रपंच लय गोळा करावा लागतो भाऊ. तो पंप, स्टूल, ही टाकीन, बादल्या आणि औषधं. दुसऱ्या एकावरून दुसऱ्यावर जायचं म्हणलं ना अख्खा आपला परपंच असं तो सगळा आहे ना आपल्या ट्रॉलीत भरायचा डायरेक्ट तिकडे वावरात घेऊन जायचा. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, लोडच ठेवायचा नाही, पुन्हा येणं नको का जाणं नको. मग काय एकदा जर वावरात गेलं ना सुट्टी नाही भाऊ, धापाधप टाक्या मारून घेतल्या, काही 7-8 टाक्या मारायच्या तेवढ्या. आपण आपल्या कांद्याच्या रोपाचा आहे ना फुल व्हिडिओ यूट्यूबला टाकलेला आहे. तिथं जाऊन पहा बरं पटकन दिवशी कोणतं औषध मारलं काय पहा. मग तुमच्यासाठी लय उपयुक्त माहिती आहे बरं का. आणि पटकन फॉलो करून टाका तुमच्या शेतकरी मित्राला. तुम्हाला असे शेतीबद्दल नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना तर पटकन फॉलो करा. आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत मी आता आपल्या गायांचं नियोजन करत जाता आहे ना बाजरीचं सरमटच घेऊन जातो आपल्या गायाला. आमच्या गाया ना अशा आवडीना खात्या भाऊ सरमट ना, त्याला मापच नाही हो. लोक फेकून द्या त्या आणि आमच्या गाया पडून देते नाही. आता इथपर्यंत आले तर लाईक करून जा.